नमस्कार, मी संस्कृती संदीप चव्हाण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत हायलाइट कसे करायचे। कालच्या व्हिडिओमध्ये आपण कलर कसा करायचा किंवा कलरची थेअरी कशी आहे याबद्दल आपण इन्फॉर्मेशन पाहिली। तर आज आपण हायलाइट बघूया, हायलाइटला कुठला डेव्हलपर कसा वापरायचा हे सगळं इन्फॉर्मेशन आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया विथ डेमो। ओके, आता आपण बॉक्स पार्टिंग करून घेऊया। स्टार्टिंगला 30 लाईन फॉलो करत आपण खालची लाईन ॲड करत जातोय, म्हणजे त्याच लाईनला डिवाइड करत करत आपण बॉक्स पार्टिंगच्या खालची लेंथ एका क्लचमध्ये टाय करून ठेवलेली आहे। तर माझ्या क्लायंटचे आता हेअर आपण मी चेक केले तर त्याचं कलर शेड सॉफ्ट ब्लॅक आहे। तर आता आपल्याला कोणता व्हॉल्यूम वापरायचा आहे, कुठली कलर शेड, क्लायंटची माझी रिक्वायरमेंट अशी आहे की खूप असा कलर लाऊड कलर नको आहे, तर सॉफ्ट असा कलर हवा आहे। तर मी 7.5 कलर हा हे केलेला आहे, सिलेक्ट केलेला आहे 7.5 कलर। तुम्ही बघू शकता मॅट्रिक्स या ब्रँडची स्कॉ कलरमध्ये 7M ही जी सिरीज आहे, या सिरीजमध्ये 7.5 हा कलर शेड आपण 40 व्हॉल्यूमला आता यूज करणार आहोत। तर मॅट्रिकचा रेशो आहे 1:1:5। तर डोंट फॉरगेट रेशो की 1:1:5 हा मॅट्रिक्सचा रेशो आहे, त्याप्रमाणे तुम्हाला डेव्हलपर अँड क्रीमचा रेशो घ्यायचा आहे। तर आता आपण पाहू तर आता आपण पाहूया कसे स्ट्रिपच्या स्ट्रिंग्स कशा घ्यायच्या त्या पाहूया। तर तुम्ही बघू शकता झिगझॅगमध्ये आपण हायलाइटची स्ट्रिप आता आपण टाकणार आहोत। तर इमल्सिफाय अगदी चांगल्या पद्धतीने करायचं आहे। जी लेंथ आहे त्याला वर घेतलं आपण, त्यानंतर पुन्हा कलर मर्ज झाला पाहिजे हेअरमध्ये, त्या पद्धतीने ॲप्लिकेशन करणं गरजेचं आहे। आणि त्यानंतर आपण फॉईल पेपर असा रॅप करायचा आहे। जेव्हा तुम्ही स्ट्रिप यूज कराल तेव्हा लक्षात ठेवा हा जो भाग आहे त्यावर आपल्याला ॲप्लिकेशन क्रीमचं करायचं आहे आणि मग असं रॅप करायचं आहे फॉईल पेपर। तर आता आपलं बॉक्स पार्टिशनमधल्या जे बॉक्स पार्टिशन केलं होतं त्यामध्ये पूर्ण हायलाइट्स टाकून झालेले आहेत। त्याचबरोबर आपल्याला एंड टू एंड इयरमध्ये आपण जे पार्टिशन केलेलं आहे तिथे सुद्धा स्ट्रिप टाकून झाले आहेत। आता आपण बॅक साईडला आलो आहोत, तर तुम्ही पाहू शकता क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार आपण हायलाइटची स्ट्रिप टाकत आहोत। क्लायंटला खूप स्ट्रिप नको आहेत दिसायला, सेटल कलर हवा आहे, त्यामुळं आपण ह्या भागामध्ये 2 पार्टिशन केलेले नाही आहेत, एकाच भागामध्ये आपण कलर करत आहोत। म्हणजे जे बॉक्स पार्टिशनला जो बॉक्स आपण काढला होता, पार्टिशन केला होता हेअरचा, तोच हेअरचा बॉक्स आपण खाली कंटिन्यू करत आहोत आणि त्याच पद्धतीने आपण ॲप्लिकेशन करत आहोत। तुम्ही पाहू शकता 30 लाईन आपण खाली कंटिन्यू केलेली आहे टू लास्ट, त्याच्यामुळे आपल्याला असं ॲप्लिकेशन करायचं आहे।
आता आपण क्लायंटचे हेअरचा कलर बऱ्यापैकी डेव्हलप झालेला आहे. जसं क्लायंटला माझ्या रिक्वायरमेंट होती सेटल अँड सॉफ्ट कलरची, त्या पद्धतीने कलर आलेला आहे. तर आता आपण वॉश करूया, हेअर वॉश घेऊया. सेक्शन बाय सेक्शन ज्या स्ट्रिप टाकलेल्या होत्या त्या स्ट्रिप्स आपण आता ओपन करतोय. बऱ्यापैकी आपला हेअर कलर डेव्हलप झालेला आहे. तर आता आपण एक एक स्ट्रिप काढत आहोत. तर आपण सगळ्या हायलाईटच्या स्ट्रिप ओपन करतोय. ऑलमोस्ट सगळ्या स्ट्रिपचा कलर आलेला आहे. तर आता आपण प्रॉपर शॅम्पू आणि शॅम्पूनी हेअर वॉश घेऊया. कलर गार्ड शॅम्पू वापरून हेअर वॉश घेऊया आणि त्याचंच कंडिशनर ॲप्लिकेशन करू.
बॉक्समध्ये हा कलर स्प्रेड झालेला आहे. तर तुम्हाला नक्कीच ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका. तशीच एक नवीन व्हिडिओ आम्ही घेऊन लवकरच येणार आहोत, ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ग्लोबल हायलाइट विथ ग्लोबल कलर.